लक्षात घ्यावा. त्यांना गजराच्या माध्यमातून सुद्धा काय देऊ म्हणलं त्याची साला काढतले बघा आणि विसरून जाऊचंही नाही. चला गजर घेतले भांडे घेतले. मंदिराचे पुजारी यांच्याकडून माझ्यासाठी 40 रुपयाचा बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिलो गोवा असेल फोटो काढून द्यावे लागतात गजराचे भारुडाचे. खराच झोपेली ना काय खुळो गोवा तो येडो बुवा खुळो बुवा. तो जीव देतो लसूच्या वावडे पण आता जाऊ एवढं त्या काता घेतलंय. आता पुरे शांतपणा
अरे लोकांका जा भय असतं ना त्या देवची हिंमत लागता. त्याचा काय झालं विषय बक्षीस मग येऊन लागलं त्याच्या पोटात तुका लागला. म्हणून मराठी माणूस आजकाल मागे कारण पुढे जाताना त्या का बघवणार आणि सांगता राग काढलाय. अरे आपण असलेला 56 घेतो लक्षात ठेव. आधीच्या बारी तो राग नाही काढू तू पेटा गोया म्हणून मी बोलले लक्षात घे. बरोबर ना. खरंच सांगतोय तुमचे पैसे त्यांना वाया घालवले. मी जरा पेटवतो प्रयत्न केलाय पण तो नाही. नंतर सांगता पोरीचे नखरे मी उचलू शकते. पोरीचे नखरे माऊली इंजिनियर आहे आणि मग 35,000 पगार आम्ही उचलू नाही शकत. पोरीचे नखरे यो 12वी तीनदा नापास 15,000 वालो बुवा यो आणि मुंबईत 2,000 रुपये बारी करणार बुवा यो माका सांगता. आणि भरपूर काय काय बोललो फॅशनचा बोललो. अरे खुळ्या पारंपरिक बारी कशी करूची ना ती पहिली गुरुकडे जाऊन विचार तुझ्या कळला. म्हणतात 4थ्या वारी भारूड घेतलंय. भारूड 4थ्या वारी आता काका तुझ्या घेतलेल्या वाटतं 4थ्या वारी तुझ्या भारूड. अरे दुसऱ्या वारी बुवा भारूड घेत तर पहिला शिकून घे गुरुकडे जाऊन पहिलं गुरु कर. अरे पहिली वारी कोणत्या लेवलला गेले तो बघ ना स्टँडर्ड हा पेटी स्टँडर्ड पेक्षा अर्ध स्वर चढ हा पेटी. तू भजन पण माझा तोडू शकला नाही तुझी विद्वत्ता लक्षात घे. पुढचा विषय काय सांगलाय हनुमान जयंती. मी सांगले हनुमान जन्मोत्सव माहित नाही एवढं पण काही खुळो नाही मी. प्रारंभाचे लिखित कुणाला कळेल का आणि कुत्रा धरून पार दिलेला या वाघाचं मारलं का. अरे वाघासारखी पहिली वारी केलंय हिंमत असत ना तर करू होई होती तू पहिली वारी लक्षात घे. तुझ्या भारूड सांगायची तिची लायकी ना लक्षात घे म्हणून तू आज मेलच करमान ऑन स्टेज बोलतोय घे. अरे आजच्या परिस्थितीवर तुम्ही म्हटलंय की 16 वर्षाची मुलं काय करतायत. गौतमी पाटील भजनाक नाही म्हणून ह्यात तुझ्या गुरुने तुला शिकवलं नाही. दुसऱ्या कलाकाराची इज्जत पेशीवर टाकायची खयो वारी करून. अरे फक्त गाणं घेतलंय बुवा बाकी गावाचा विषय नव्हतो लक्षात घे. पारंपरिक वारी म्हणजे सिंगल वारी सिंगिंग करूची असतात. आमच्या गणपतीत अशी भजना करतो आम्ही सिंगल भजना. अरे भजनाच्या माध्यमातून तू 4 शब्द देऊ केल्या लोकांना तुझी विद्वत्ता लक्षात घे. वराडकर तुझं नाव फक्त वराडकर तुझा बोलना भराडकरा. तुझी विद्वत्ता कळली आता तुला लक्षात घे. आणि रागात तुम्ही बारी करणार नाही तर तुला कधीच खाण घातलाय तुझी लक्षात घे.
एक लक्षात ठेव, आमच्या गुरुने आमका सांगितलं ना, डॅडींचं गजर होतो, बुवा दुसऱ्याच्या चुका शोधू नका. काय ज्याला जो येईल त्याचा तो काय आपलीच करू नाही लालं. तू तुझा भजन बघ, तुझा भजन बघ पहिला. तो वाचपी तुझ्याकडे होतो चांगलो, पण तू आज भजनावरतीच मिळत. लक्षात ठेव, तुझ्याकडून आज भजन पण होत नाही आणि तुझी बारी पेटवणार तो एक कांडे थोडी होत नाही आज अमित झाडी. त्याच्यामुळे आज तू संपलंच. लक्षात घे, आपला तसा नाही. स्वतःच्या जीवावर बारी करतलंय, मेलय तर मेलय, जगलंय तर जगलंय, पण आज रत्नागिरीत मी नाव करूनच जाते. लक्षात ठेव, आणि झालेला नाव काय विषय नाही. तुझी विद्वत्ता कळली. घुसली म्हणलं माझ्या अंगावर सोडा. तुझा रडगाणं ऐकून ती घुसली. लक्षात ठेव, ती तुझ्या ढेंगात बसणार होती, पण त्या लोकांनी ते अडवल्याने म्हणून. नंतर सांगता ह्याचा कसा झाला माहिता, बैलगाडीच्या मागून कुत्रो असता, बैलगाडीच्या मागून, आणि बैलगाडी जशी चढावाक लागता तसं कुत्रो पुढे जाता आणि पुढसून करता. त्या कुत्र्यात काय वाटतं, या सगळ्या ओढतय तर मीच ओढते, तशा कुत्र्याची गळता. लक्षात ठेवा, ह्याने एक तासात केलेले आहे. मालाडचं वाघ, त्याचे व्हिडिओ कमेंट बघा, मालाडचं वाघ, मालाडचं वाघ, कुत्रो आहे, कुत्रो लूट लागलेलो. लक्षात ठेवा. काय झालं, एकदा चांगल्या वाघावर बसले म्हणून वराडकर पण बोललो, मी पण बसतोय वाघावरती. वाघार वाघ. मालाडच्या त्या नटराज मार्केट मध्ये गेलो, घेतल्या भाड्यानं वाघ आणला. त्या भाड्यानं वाघ आणला. वाघार वाघ, वाघार वाघ चलता. त्या तानाजी नगरला गणेश मैदानात दिलो. माझ्यासारखे विरोधक होते, ते बोलले काय रे काय चाललं, त्या कुत्र्या घेऊन काय चाललं. माझ्यासारखे विरोधक ते काय बोलले, त्या कुत्र्या घेऊन काय चाललं. यो पोचलेलो ना, पारंपरिक बारीक मागा शिकवता. यो बसलाय तो कुत्रो ना, या वाघ वाघ. तो म्हणता भराडभर बोलणार बुवा, तुका नाही विचारते, त्या वाघा विचारते, त्या कुत्र्या घेऊन काय चाललं. ते तुझी विद्वत्ता. लक्षात घे बुवा. भारुडाला सुरुवात करूया, त्या तेवढा पाणी बसा. अरे रागात मी बारी करणार स्वप्नील गोसावी. लक्षात ठेव, कारण तुका आडवं करून मग वेळ नाही लागला. काय आमची गुरुंची शिकवण आहे. लक्षात घे, मी बोलू शकते जास्त, पण पूर्ण पारंपरिक बारी पहिलीच आपण भारुडा सगळं करताना शब्द दिले माझ्या गुरुजी. लक्षात घे, भारुडाला सुरुवात करतो. प्रयत्न करतले 100% फळ घेतोय तो हनुमाना बघता. लव यू बाबा. पेटवची लागली रे, पण आज तू संपलंस. तुझा गायन पण होणार, खरंच सांगतोय. गच्चीबाजा भारुड आहे, चंद्रकांत कदम यांचे फेमस भारुड आहे, ते मी घेण्याचा प्रयत्न करतोय. बुवांनी भारुड घेतला त्यांना दिल्याने नसला, किंवा तो क्लासात गेलो नसतात.
पण वाडवडिलांनी केली काय तशीच केली तसो गर्व या बुवाक झालो होतो. तर हा गर्व कोणाला झाला ते बघा 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 तसं तो फुगत चाललो होतो कोण बघा सांगतोय मणिपूर देशीचा मणिध्वज राजा गर्वान फुगला शंकर झाला गर्वान मणिपूर देशीचा मणिध्वज राजा शंकराला प्रसन्न करण्यासाठी स्वतःला त्याने 100 वेळा अग्निकुंडात जाळून घेतलं आणि 10 वेळा आपलं शिर कापून प्रत्यक्ष त्याच्या पायावरती वळलं आणि शंकरासहित त्रिशूळ पाशुपत अस्त्र मिळवलं आणि त्याने आपल्या राज्यात शिवाला एक तेवढी ठेवली. पण राज्यात शिवाला न बसणाऱ्या प्रजेला राजाबाहेर ढकलून दिला आणि म्हणतो काय चालते भा चालते भा चालते भा त्या दाढीवाल्याची फिर्याद नेणार कोणाकडे सारे जाऊन राहिले रामाकडे विनाशकाले विपरीत बुद्धी शाळेच्या अंगी तिरपट फुटली अश्वमेधाचा घोडा धरला मणिध्वजाने आणि अश्वाच्या माथ्यावरती अश्वमेध कोण तर लवकुशाचा घोडा तो कोणी धरला मणिध्वजाने धरला आणि त्या अश्वमेधाच्या माथ्यावरती पत्रिका वाचून म्हणतो काय रामाचा पण सक्षण करता उलट उत्तर्य दिदली मणिध्वजाने ओंतळ वडून भस्मवटी दूताच्या डोईवरी आणि त्रिशूळ तापून डाग दिला बुवाच्या त्याच्या पाठीवरी म्हणे सांगतोय तसाच निरोप जाऊन त्या लक्ष्मणाला सांग. मणिध्वज बोलला त्या लक्ष्मणाला त्या दूताला त्याने धाडला होता लक्ष्मणाने की तोच विरोध जाऊन तू त्या लक्ष्मणाला सांग आणि जर तू परत फिरून आला तर मोडून देईन तुझी टाक. ह्याची टाक मोडून मागा वेळ नाही लागायचा. हा केवढस बघा डिचो कवड्यासारखा बघा ना हसता बघा ना कसं बघणे बाब. अरे रावणादी शिवभक्तांना मारी आले रामाने पण कोट्यावधी रावणा मारण्यामध्ये शक्ती दिली आहे शिवाने. अजूनही तुम्हाला माहित नाही या मणिध्वजाचा राग तुला अजूनही माहित नाही या सोपील बुवाचा राग. अरे रामाच्याही पाठीवर देईन त्रिशूळ टाकून राग आणि म्हणतो काय श्रीरामा
हनुमंताने हाती पकडून भैरव रूप घेतले. बजरंगबली की जय मध्ये उभा होता. मणिध्वजाच्या मणी वाटले स्वतःचा शंभू आला. मणिध्वजा वाटला जिला की तो शंभू देवच सिलवा. तू काय सांगतोय? मणिध्वजाच्या मणी वाटले स्वतःचा शंभू आला आणि हात जोडून त्याचे तिथे तो नमन करू लागला. पण पाया पडतोय का चुकला मागला असता तर पाया पडली. पहिलो विषय पुढचा आशीर्वाद नको देऊ. आणि नाचायला लागला. त्याला वाटलं जणू आपले शंभू देवच आहेत. हनुमंताने त्याला नाचताना पाहून तो लक्ष्मणाला बोलला, अरे लक्ष्मणा, मणी फसला रे फसला, तो मला शंकरच समजला. मणिध्वजाक वाटलो की तो शंकराचा म्हणाल. फसलो मणिध्वज. आणि त्याला सांगले हनुमंतान, अरे मी शंभू नव्हे आणि स्मिता असं काही करा, मी तर वानर रामदास माझं म्हणती. हनुमंत काय म्हणतोय बघा. हनुमंत आणि गदा पडेल या भीतीने मणिध्वज पळू लागला. आणि म्हणतो काय, हनुमंताला म्हणतो का बघा, तो हनुमंत वरून चाललाय आणि मणिध्वज खाली आणि पळतोय. बघू द्या मारशील असं, एक सोडशील बघ पडशील वाट लावशील ओ मारा बाप. पडला पांढरा फट्ट आणि थर 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 कापू लागला. मारी अधिक कापूटा घट्ट. हनुमंत म्हणतोय मणिध्वजाला, अरे श्रीरामाचा द्वेष करून तू जपतोस शिवनाम, पण तोच तुझा शिव अखंड जपतोय जय जय राम श्रीराम. मग मरणाच्या भीतीने सोडी पाशुपत मणिध्वज त्याच्यावर आणि वज्रदेही हनुमंत तोच झेली छातीवर. त्या हनुमंताच्या मिठीमध्ये बुवा एवढी ताकद होती. त्या शनिदेवा पण ना मिठी मारले सँडविच करून टाकल्या. लक्षात ठेव. पण तुला मिठी मारची गरज नाही, मला तोंड काफी असतं अर्ध करून लक्षात घे. आणि काय म्हणतोय बघा, एकाच फटक्यात मोडून टाकला मणिध्वजाचा हात सोडून पळत्या पाठी मणिध्वजाची. हनुमंताचं पाहुणं माझं त्यांना बघल्या ना बरोबर राग. हनुमंताचं पाहुणं भर मणी जीव घेऊन पळ. हर 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 महादेव म्हणत मणिध्वज घाबरा शिवालयात गेलो. घुसलो शिवालयात.
ह्याला सांगल्यात मगाशी भुसे तुझ्या हातात सोडू बाई होती किती वेळ पण नागवाट असतं लक्षात ठेव. शिवाय बघलाच कसं केलं असं केलं तर भूस चांगलं तर त्यानं असं केलं ते पानसडा मणिध्वज घालून त्या शिवालयात घुसला आणि शिवलिंगावर आपलं डोकं आपण म्हणायला लागला तशी आज तुझी गत झाली आहे डोकं आपण लक्षात ठेव. देवा मला याच्या हातून वाचवा हो वाचवा 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 अशी मणी ध्वजाची ओरड ऐकून आवाज आला त्या शिवलिंगातून. काय आवाज आला बघा. झालं काय मणी ध्वजा मणिध्वजा झालं तरी काय झालं तरी काय. त्या ठिकाणी भगवान शंकर आले लढायला नंदीवर बसून आणि नंदीने त्या हनुमंताला बघता आणि पटकन ब्रेक मारले. त्याला माहिती होता तिसऱ्या बारी घरचा माराना आम्ही तोराड करायचं म्हणून त्यांना ब्रेक मारले. त्याला माहिती होता त्या आज लिंक लागली नाही आम्ही तोराड करायला लिंक लागली नाही. तसं त्या नंदी बैलांना ब्रेक मारलाय आणि शंकराला उडवून दिलंय. खबरदार म्हटल्यानंतर ते जनावर तिकडे विचारलं जनावर तिथे विचारलं आणि शंकराला फेकून दिला आणि पळू लागला. खबरदार ऐकून नंदीनं चौकून हनुमंता पाहून घामानं लाहून शंकर झोपून दिला हो फेकून आणि केलं हो पलायन. नियमितपणे प्रॅक्टिसला येऊ गोळ्या. रागानं शंकरानं तिसरा नेत्र उघडून अग्नीचा जोड सोडला. बोवान मेलो तो आज कर्मा. अग्नीचा जोड सोडला हनुमंतानं पिळून टाकला. हो हो आणखी मी तरी काय करणार हनुमंत माझा. माझा 11वा अवतार आहे. कोणी सांगितलं शंकराने सांगितलं मणिध्वजाला. आणि तेव्हा मणिध्वजाला चुकवमधली मणिध्वजाला घोडा दिदला सोडलं. लवंकुशाचा घोडा त्या मणिध्वजाने सोडून दिला आणि श्रीरामाला डोकरं जोडून तसं तू आता माझ्याकडे डोकरं जोडून माफी माग माझी. सगळे पैसे माका फेडूचे लागले 50,000 रुपये द्यायचे. डोकरं जोडून
कन्या शुभान शोभा म्हणे ध्वजाच्या मुली ह्यो सांगता नखरे उचलू शकत नाही उचलू शकते तू फक्त पॉर शोधून दे मंगळसूत्र तू करतो मी करतो माझ्या परत सांगतो मंगळसूत्र करून नाही युट्यूबला जाऊ दे माऊली 2 मिनिट उभे राहा पोच पावती लिहा कदम बुवा आमचे डॅडी भगवान लोकरे बुवा भजन सम्राट यांचे लौकिक या स्टेज आपणास लाभले रमेश बुवा आणि वसंत जंगम यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं बक्षीस आले बुवा ही पोच पावती मागा किती बक्षीस गावला काय विषय नाही मी जय वारी करतले ना ते माझ्या गुरुचं नाव करूचा माझी एवढीच इच्छा आज तू पुरा तुझ्या गुरुचं नाव तू मातीत मिळवलंस लक्षात घे काय झालं बघा त्या मनी ध्वजाला चूक उमजली आणि त्याने ते घोडे सोडून दिले आणि डोपरा सोडून त्या रामाच्या शरण गेला आणि कन्या शुभान शोभा त्या लवंकुशाला दिल्या आणि काय लगीन सराई सुरू झाली तुमच्याकडे पण असतले डबल लगीन लावले लक्षात ठेव माका सांगता नकरे आणि हिंमत तेवढी लक्षात ठेव पोच पावते गावनी बस झाली माका बाकी काय नाही माझं गुरुंचं नाव कर उद्या रिपोर्ट जातील लोकरे भावांकडे बस झाले पण या का तो शब्द मी मोडा नाही अमित बरोबर ना चमेलीच्या रोप्या खाली शोभा नवरी शोभा नवरी आजी मनापासून असतात लग्नाचा काका का लग्नाचा वाटतं अजून आमच्याकडे असं तुझ्या म्हणजे अशी लगीन सराई सुरू झाली आणि मंगलाष्टका चालू झाली बघा एवढ्यात बाटली फोडायची नाही अमित कोण काय मंगलाष्टका झाल्यानंतर
शोभा यांचं लग्न पार पडलं आणि या ठिकाणी मणिध्वजाचं गर्ववरण झालं आणि इथे माझं भारूड संपलं. पहिल्यांदाच भारूड म्हणलंय, काय चुकलं असाल तर तुमचं जेल संपला. तुम्ही अजून काय होया या भारूडामध्ये नाही हा पहिला आणि नको काय नको चंद्र तारे अरे तुझे ग्रह फिरले कुळ्या तो अरे म्हणजे कसा हशी सगळ्या लोकांनी शेपूड माझ्या नाकात तशी या तुझी आई सावकाराची दुकान करू मोऱ्याचा बोचाक सांगला आणि मागा बुवा म्हणा मी बुवा तशी तुझी कथा लक्षात घे बरोबर ना. अहो साध्या ना भांडून नाही घेऊ वाईट वाटत माझं तुझं एकदम झालं असा वाटा होता ना भारून नाही घेतलं लक्षात ठेव. भारूड चालू अरे या युट्यूब चालू नाही तर मग ठीक आहे बस झाला. गवळण मालवणी वैदिक शिवाजी सांगा लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत तर मी नक्की पूर्ण करणार को. अरे तेवढी वेळ योग नाही कुठला नाही अजून मागे वेगळा विषय होता लक्षात ठेवा. मुलीचं नाव तरे कान्हा इंस्टाग्रामला माझी व्हिडिओ फेमस झालेली आहे. स्वप्न म्हणून नाव टाका इंस्टाग्रामला खूप रील्स केलेले. मुलीचं नाव तरे कान्हा 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 रे कान्हा मुलीचं नाव तरे कान्हा तुझ्यासाठी 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 या
मी 2015 पासून मी भजनं चालू केली आणि तेव्हापासून मला पक्वाचा जो करतोय यश मिस्त्री, यश एकदा उभा राहा, उभा राहा 2 मिनिटं. यश मिस्त्री एक मिनिट. हा यश मिस्त्री 2015 पासून माझ्याकडे वाजवतो. सिंगल भजन कंटिन्युअसली तो माझ्याकडे वाजवतोय. डबल बारी तो बोलला नाही समजेल, डबल बारी एवढ्यात मी वाजवणार नाही. तो स्वतःहून बोललाय मला की जेव्हा मी तुला सांगेन ना तुझ्याकडे डबल बारी वाजवायची तेव्हा तू वाजवणार. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्याने माझ्या. अर्थात काय मित्र कसा पाहिजे आयुष्यात 3 लोकांना कधी विसरायचं नाही. एक मदत करणार, दुसरं अडचणीत आणणार आणि तिसरं अडचणीत असताना पळत गेलो होता का 13 दिवस झाले तरी विसरायचो नाही. लक्षात ठेवा का कधी विसरायचं नाही. आमची एवढी भांडणं होतात ना तरी आम्ही एकत्र असतो. त्याच्यावर काय कमी होतं डबल बारी झाल्यापासून ही 3री डबल बारी त्याच्याबरोबर. आणि असे ते 3 पारी असे झालेत ना, ही 3री माहित आहे असे झालेत ना. पण आमचं जर नाव झाला ना एकच साहेब ते नितीन पवार साहेब त्या स्वतःच्या घरातला लगीन सोडून त्यात आमच्या बाळीसाठी पारंपरिक बाळीसाठी. ठीक आहे मालवणी गवळण घेतो आणि भजन संपवतो. तू काय म्हणतं हा पिचली माझी बाजू. बाय बाय माझा जीव बघा तो तरी सफेदून लागा तरी बॉम्ब टाकता का भीती वाटत. असं बॉम्ब टाक दाखव 4-5 धागीत लावून तुझ्या लक्षात ठेव. बुवानी घेतलेली 1-2-3 गवळण पंचरत्नांची आठवण केली म्हणजे झालं नाही. पण पंचरत्नांचा जो वारसा आहे ना त्याच्यातला बुवा एक तरी अभंग घेतला असतात ना किंवा गजर विलास पाटील बुवांचा तर मनाला खूप चांगलं झालं असतं. वयाक लक्षात ठेव. आता घराकडे जा तुला स्वर मिळत नसतील तर विलास पाटील बुवांची गाणी माझ्याकडे दे मी काढूचा प्रयत्न करते स्वर लक्षात घे. आणि ती गवळण म्हटलीस ती अशी आहे 1-2-3 धरून
घातलं ना लहान मुलाच्या डोळ्यात तर ते डोळे चांगले होतात अशी जुनी लोक सांगायचे. माका माहिती ना, माका डोळे येईल का माका माहिती ना त्यावेळी. म्हणून काय सांगताय बघा, या गवडणी पण गो अर्थात तशीच होईल. बस झालं 4 वाजले, त्या कामाला जाऊचा परत 10 वाजता. बोलतलच बोल रे, पण काय म्हणशील तर सांभाळून बोल. सामूहिक ये ना, येत बस लावतो ये. नाही काय ये. हा भैरवी घेतोय मग बघूचा फोन करतात की नाही. ती भैरवी तोंड ना. खूप मजा आली. रत्नागिरीतल्या मी पहिल्यांदा वारी करतो आम्ही दोघं पण. आमच्या तोंडातून काय चुकून वाईट शब्द गेला असेल तर तुमचाही समजून आम्हाला माफ करा. आणि जे काही चांगलं आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते तुमच्यासोबत घेऊन जावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.